नमस्कार मित्रांनो. खरीप 2024च्या सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दरामध्ये काही शेतकऱ्यांनी विकले आणि काही शेतकरी हमीभावात विक्री करण्यासाठी हमीभाव केंद्रावर नोंदणी करून त्यांचा नंबर येण्याची प्रतीक्षा करत आहेत. काही शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी 500 रुपयापर्यंत विकला आहे, तर काही शेतकऱ्यांनी 4,000 रुपयांनी विकल्यामुळे त्यांना 800 ते 900 रुपयाचा फटका बसला आहे. सोयाबीनला सरकारने 4,892 रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे. काही शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये 4,200 ते 4,400 रुपयापर्यंत सोयाबीनला विकला आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून भावांतर योजना किंवा भावफरक योजना राबवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याला केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी काही शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्याचे म्हटले आहे. खाद्यतेलाच्या आयातीवर शुल्क लागू केल्यानंतरही सोयाबीनच्या किमतीत वाढ न झाल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भावातील फरक अनुदान देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 2023मध्ये अशीच भावांतर योजना राबवून राज्य शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली होती. त्यावेळी शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये प्रमाणे भावांतर योजना अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले गेले होते. त्याप्रमाणेच यावर्षीही राज्य सरकार ही योजना राबवू शकते आणि भावफरक म्हणून हेक्टरी मदत शेतकऱ्यांना दिली जाऊ शकते. ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी करून त्यांच्या सातबाऱ्यावर सोयाबीनची नोंद लावली होती त्यांना ही मदत दिली होती. त्यात कापूस आणि सोयाबीनचा समावेश होता. त्यासाठी स्वतंत्र वेबसाईट बनवून त्या वेबसाईटवर शेतकऱ्यांना KYC करण्याची सोय करून दिली होती. ही योजना पुन्हा 2025मध्ये राबविली गेली तर शेतकऱ्यांना पुन्हा हेक्टरी 5,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त मदत शासनाकडून दिली जाऊ शकते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी करून सोयाबीनची नोंद लावली आहे अशा शेतकऱ्यांना ही मदत मिळू शकते. पीक पाहणी करताना अक्षांश रेखांश मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पिकाची माहिती खरी असल्याचे सिद्ध होते. राज्य शासन ही योजना सोयाबीन खरेदी पूर्ण झाल्यावर लागू करू शकते. कारण जोपर्यंत खरेदी चालू आहे तोपर्यंत ही योजना राबवता येत नाही. कारण सोयाबीन आवक बंद झाली म्हणजे शेतकऱ्याचे सोयाबीन संपले असे जाहीर होते. त्यानंतर सर्व माहिती गोळा करून ज्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला नाही अशा शेतकऱ्यांची यादी तयार करून त्या शेतकऱ्यांना ही योजना जाहीर करून आर्थिक मदत मिळू शकते. धन्यवाद.